नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपल्याला काय हवे आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणी होईल तो क्षण नव्या नव्या अशा असह्य दुःखाला जन्म देतो। ती हवी असलेली वस्तू मिळाली नाही तर माणूस दुःखी होतो, उदास होतो। कधी कधी तर हा माणूस तोल हरवून बसतो, जीवाला त्रास करून घेतो। माझ्या नशिबात देवाने सुख लिहिलेले नाही अशी आक्रोशी भाषाही करतो। जणू काही आयुष्य संपुष्टात आले आहे असे वाटू लागते। समजा हवीशी वाटणारी वस्तू विना कष्ट सहजगत्या मिळाली तर त्याचे मनावे तेवढे समाधान न वाटता त्याची हाव वाढू लागते। ही हाव नव्या दुःखाला जन्म देते। दुःख बीजे पेरली जातात। या दुःखातून मुक्त होण्यासाठी काय करावे? मला अमुक एक वस्तू हवी आहे ही भावनाच खरे तर विसर्जित करायला हवी। मनातून ती हद्दपार करून टाकणे खरे तर आवश्यक आहे। त्यापेक्षा मला स्वामींच्या स्मरणात दंग व्हायचे आहे। ही सुखद भावना वाढीला लावली तर सुखाला समुद्र भरती आल्याशिवाय राहणार नाही। स्वामीच माझे हवे नको ते पाहतील ही भावना वाढीला लावून स्वामीवर भार टाकणे खरे तर मानवी आयुष्यात सर्वोत्तम। कारण स्वामीच आपला योगक्षेम पाहतील ही भावना दृढ करून स्वामींच्या नामात आपले मन अखंड गर्क झाले पाहिजे। तर स्वामी आपली सर्व काळजी घेतात हा कित्येक स्वामी भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे। आपल्या येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात स्वामी ठेवतील त्या अवस्थेत समाधान मानले तर मन आणि अवघे अस्तित्व फुलून येते। ही समाधानी वृत्ती वाढीस लागली की सर्वत्र स्वामींचे दर्शन घडू लागते। कशाचीही स्वप्नात सुद्धा अपेक्षा न बाळगता आपल्यापाशी जे जे आहे ते सर्व देऊन टाकण्यातच खरे सुख आहे। हे ज्ञान आपल्याला फक्त स्वामीच देतात, म्हणून आपण स्वामी नामातच गर्क राहायला हवे। देह बुद्धीने वाढणारा अहंकार नष्ट करण्याची प्रक्रिया एकदा का सुरू झाली की नामात किती दुःख दाटलेले आहे याचा साक्षात्कार घडतो। मीपणा संपला की स्वामींचा साक्षात्कार निश्चित घडतो। म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, फक्त स्वामींच्या नामस्मरणात राहा, त्या सुखाची अमृतसव चाखा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।